एरवी कुटुंबामधल्या संघर्षाच्या अनेक कहाण्या आपण ऐकत असतो. मात्र या सगळ्या भांडणांमध्ये आई वडील आणि मुलाचं भांडण कोर्टापर्यंत गेलेली घटना क्वचित ऐकायला मिळते. पुण्यात एक अशीच अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. वडिलांचं आणि मुलाचं, आई वडिलांचं आणि मुलाचं भांडण हे न्यायालयामध्ये गेलं पोटगीसाठी. आणि ती पोटगी मिळवता मिळवता निकाल येईपर्यंत आईचा मृत्यू झालाय. औषधोपचारांसाठी पैसे मिळावेत मुलाकडून अशी त्यांची मागणी होती. आणि त्या कोर्टाचा निकाल येईपर्यंत आईचा मृत्यू झालाय. आपल्या सोबत हा संपूर्ण खटला जो आहे तो लढणाऱ्या वकील आहेत ऍडव्होकेट जान्हवी भोसले. त्यांना हे सगळं प्रकरण काय आहे ते जरा विस्तारानं विचारूया. नेमकं हे काय प्रकरण होतं आणि तुमच्याकडे ते कसे आले, वय किती होतं, एकूण त्यांची तक्रार काय होती आणि कशा पद्धतीने आपण न्यायालयामध्ये खटला चालवला. याच्यामध्ये ॲक्च्युली वडिलांचं वय होतं एक 80 पर्यंत वय होतं आणि आईचं 75 वय होतं, ज्याच्यामध्ये मुलगा हा नवस करून झालेला, 3 बहिणींनंतर नवस करून झालेला होता. आणि ते वारंवार मुलाला त्यांच्या रोजच्या औषध पाण्यासाठी पैसे दिले जावेत म्हणून खूप प्रयत्न करत होते, विनवण्या करत होते, परंतु मुलगा काही दाद देत नव्हता. फायनली मागच्या वर्षी गेल्या मार्च महिन्यामध्ये ते आमच्याकडे आले आणि त्यांनी त्यांची व्यथा सांगितली की अगदी खर्च पाण्याला पैसे नाही आहेत, वडिलांना फक्त 1300 रुपये पोटगी आहे, पेन्शन आहे, आणि मग त्याच्यासाठी आपण काही करू शकतो का. तेव्हा आम्ही 125 CRPC खाली पोटगीचा दावा दाखल केला आई वडील दोघांकडून मुलाच्या अगेन्स्ट. मग त्याच्यामध्ये पहिले तर काउन्सिलर्सनी, जे फॅमिली कोर्टातले काउन्सिलर्स असतात, त्यांनी सुद्धा याच्यात मध्यस्थी करायचा खूप प्रयत्न केला. दोन्ही वकिलांनी याच्यामध्ये मीटिंग्स घेऊन की कुठे काही मध्य गाठता येतोय का, थोडेफार पैसे मुलगा वडिलांना देऊ शकतोय का, पण काही याचा फार फायदा होत नव्हता. मग फायनली कोर्टामध्ये केस. मुलाचं म्हणणं काय? मुलाचं म्हणणं हे होतं की माझ्यावर ऑलरेडी खर्च खूप आहे, मी नवीन घर घेतलं आहे, घराचा हप्ता आहे मला, त्याचप्रमाणे मी नवीन गाडी घेतली आहे, मला गाडीचा हप्ता आहे, बायकोचा पण खर्च आहे, तर मी जे 60,000 रुपये महिना कमवतो त्याच्यात 58,000 मला लाईट बिल आहे, मला पेट्रोल आहे, ह्याच्यात मला 58,000 माझे खर्च होतात आणि मलाच 2,000 रुपये उरत आहेत. ऑन द अदर हँड त्याची बायको पण कमवतीये, तिला पण 1-1.5 लाख रुपये पगार आहे, पण त्याचं म्हणणं होतं की ती काही खर्च नाही, हे सगळे माझेच खर्च आहेत, माझ्याच या लायबिलिटीज आहेत आणि त्याच्यामुळे मी पैसे देऊ शकत नाही. बहिणींनी पण बघावं, पण बहिणी काही नोकरी करत नाही आहेत, बहिणींचं लग्न होऊन त्या तिघी पण हाऊसवाईफ आहेत आणि हाच व्यवस्थित कमवतोय. वडिलांची परिस्थिती नव्हती शिक्षण ह्याला द्यायची, तरी सुद्धा वडिलांनी त्याला व्यवस्थित शिक्षण दिलेलं होतं, सगळ्या सोयी सुविधा दिलेल्या होत्या. त्याच्यामुळे साधारण एक अपेक्षा होती वडिलांची की अन्न पाणी वस्त्राला निवाऱ्याला तरी तू द्यावं पैसे. आणि वडिलांचं स्वतःचं घर आहे, परंतु त्या घरावर देखील मुलांनी कर्ज काढलेलं होतं, त्याच्यामुळे ते घर विकून परत त्यांना फसवून काढलं की माहिती देऊन काढलं? साधारण एक थोडीफार माहिती दिली होती, अमाऊंटची खरी माहिती दिली नव्हती, पण मी कर्ज काढतोय हे सांगितलेलं होतं, कारण सह्या हव्या होत्या त्याच्यासाठी सांगितलं होतं. आणि त्यांनी जे मुलाला वारंवार विनवण्या करत होता, तर हेच सांगत होता मुलगा की मला नाही जमते, माझे खर्च आहेत वगैरे, तसे डॉक्युमेंट पण दिले होते. परंतु कोर्टाने पण ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका घेतली की त्याला सगळे डॉक्युमेंट कंपेल केलं सबमिट करण्यासाठी, नुसतं ओरली नाही सांगायचं तर कंपेल कर. त्याच्यात तो एवढा खर्च प्रूव्ह नाही करू शकला आणि मग त्याच्यामुळे आपण आई वडिलांचे आजारपणाची बिलं किंवा सगळे त्यांचे खर्च, त्यांची वय, आजारपण या सगळ्या दाखवून कोर्टात युक्तिवाद करून ही ऑर्डर झाली. 8,000 रुपये. ते एकत्र राहत होते किंवा कसं, म्हणजे त्यांच्यामध्ये वाद जे आहेत ते न्यायालयात जाण्यापर्यंत विकोपाला जायची नेमकी कारण काय होती? आता याच्यामध्ये मुलगा पहिल्यापासून आई वडिलांबरोबर अतिशय चांगला होता, परंतु जेव्हा लग्न झालं तर लग्न झाल्यानंतर काही त्यांनी आई वडिलांपासून अगदीच संबंध तोडला. तो इतका तोडला की गेल्या वर्षी गणपती बसवण्यासाठी आई वडील याला बोलवत होते, म्हणजे गणपतीचा नवस करून झालेला हा मुलगा होता, तर ते हा झाल्यापासून ती प्रथा चालू झाली होती गणपती बसवायची. तर मागच्या वर्षी जेव्हा गणपती बसवायला त्याला फोन केला की तू गणपती स्टॉल पासून मूर्ती घरामध्ये आणून दे, तेव्हा त्याचं उत्तर होतं की नाही, तुम्हाला जमत असेल तर बसवा, नाहीतर ही प्रथा बंद करा. आणि त्याच्या या उत्तरामुळे गोष्टी ट्रिगर झाल्या. मग मुलीच्या घरी जावयांनी ते मूर्ती आणून दिली, मग ते बसवली गेली, जावयांनी मदत केली सगळी, म्हणजे मुलीच्या मिस्टरांनी, आणि मग तिथून मग हे सगळं
ट्रिगर झालं की नाही आता ह्याला काहीतरी केलं पाहिजे, ह्याचा स्वैराचार जे होता त्याला आळा घातला पाहिजे आणि आई वडिलांची जबाबदारी दाखवून देणं गरजेचं आहे की तुझ्यावर आई वडिलांची जबाबदारी आहे. जसं मुलांना कर्तव्य म्हणतो, आई वडिलांचं कर्तव्य आहे मुलांना शिकवणं वाढवणं, तर मुलांचं पण कर्तव्य आहे की आई वडिलांच्या उतार वयात त्यांना सांभाळणं. या प्रकरणात नेमकं आताची परिस्थिती काय आहे? एक तर तुम्ही कोर्टामध्ये आर्ग्युमेंट्स काय केले, नेमकी वादविवाद काय झाले कोर्टामध्ये, आणि मुलाकडून काय सांगण्यात येत होतं आणि तथ्य काय निघाले? याच्यामध्ये आमचं आर्ग्युमेंट हेच होतं की आम्हाला बेसिक गरजा ज्या आहेत, अन्न वस्त्र निवारा मेडिकल एक्सपेन्सेस, ह्याच्यासाठी पैसे मिळावेत. 1300 रुपयामध्ये होत नाहीये. वडिलांना ब्रेन हॅमरेज झालंय, अक्षरशः वडील स्वतःचं नावही सांगू शकत नाहीत, घराचा पत्ता सांगू शकत नाहीत. आई जी होती त्याची ती एकमेव होती, परंतु आईला पण अनेक व्याधी होते. हार्टचा प्रॉब्लेम होता, पायाचा प्रॉब्लेम होता, पायाचे ऑपरेशन्स झालेले होते, बरेच सारे प्रॉब्लेम्स होते. तर त्याला बेसिक रिक्वायरमेंटसाठी आम्हाला तू महिना काही अमाऊंट दे की ज्याच्यामध्ये आमच्या मेडिकलचा खर्च निघेल. आणि मुलाकडून हा युक्तिवाद होता की त्याला काही एवढी अमाऊंट जमणार नाही, बहिणींनी पण त्याच्यात कॉन्ट्रीब्यूट करावं, बहिणींना नाही जमत आहे तर बहिणींच्या नवऱ्यांनी कॉन्ट्रीब्यूट करावं, जे की नवरे स्वतः बहिणींचे त्यांच्या आईवडिलांना सांभाळतात तरी पण ह्याच्या आईवडिलांना सांभाळावं. आणि दुसरं म्हणजे आईवडिलांना जर का मेडिसिन्स परवडत नाहीयेत तर त्यांनी जेनेरिकची औषधं घ्यावी. परंतु हे एक वयोवृद्ध आहेत आणि ते विश्वास असतो या वयस्कर लोकांचा की मी अनेक वर्ष याच औषधं घेत आहे, तर मग ते तेवढीच फक्त मागणी होती की औषधांचे पैसे दिले जावेत आणि घरात किराणाचे पैसे दिले जावेत. बाकी तर घरातलं सगळं काम ते वयोवृद्ध आई वडील दोघं मिळून करत होते आणि मुली मदत करत होत्या. आताची परिस्थिती काय आहे सद्यस्थितीला? न्यायालयाचा आदेश झाला, पण या मुलाची आई जी आहे, तक्रारकर्ती जी होती, त्यांचा मृत्यू झालाय. ते नेमकं काय आहे? कोर्टाची ऑर्डर झाली पहिल्या आठवड्यामध्ये मार्चच्या, परंतु अनफॉर्च्युनेटली त्यांना ती ऑर्डर सांगितली गेली होती. सगळं शी वॉज हॅप्पी, त्या खुश होत्या ऑर्डरनी. आता पण त्यांना ही भीती होती की हे पैसे मला मिळतील की नाही मिळणार, हा देईल की नाही देईल. म्हणजे त्या वारंवार हेच विचारत होत्या की आता तो मान्य करेल का. आम्ही त्यांना हे समजवतो आता हे मान्य करणं नाहीये, ही कोर्टाची ऑर्डर आहे, ती बंधनकारक असते. तुमच्या आमच्या मानण्यावर कोर्ट चालत नाही. एकदा कोर्टाने ऑर्डर दिली की ती बंधनकारक असते, ते पैसे तुम्हाला द्यावेच लागतात. आणि परंतु अनफॉर्च्युनेटली 19 तारखेच्या आसपास त्या कार्डियाक अरेस्टनी त्यांची डेथ झाली आणि त्यांना ते पैसे मिळाले नाहीत. परंतु हे पैसे जात कुठेच नाहीत, पोटगीचे पैसे हे बंधनकारक असतात, ते त्याची रिकव्हरी ही 100% होतेच. पोटगीचे पैसे कुठेही जात नाहीत, ते मिळतातच. त्यांच्या मृत्यूनंतर तरी मुलगा आला का? हो, त्यांच्या मृत्यूनंतर मुलगा आला. मुलानेच सगळे विधी केलेले आहेत. मुलगा आता वडिलांबरोबर राहत पण आहे. आता त्यांच्या आता तरी वडिलांची जबाबदारी घ्यायला मुलगा तयार आहे का? तुम्ही ते आईचे अंत्यसंस्कार करायसाठी मध्यस्थी करून त्याला बोलवलं अशी माहिती होती, नेमकं काय? मुलींनी त्यांच्या म्हणजे त्याच्या बहिणींनी त्याला फोन केला होता आणि त्यानंतर तो आला. नातेवाईकांनी मध्यस्थी केली, आम्ही त्याच्यामध्ये आमचा रोल नव्हता. आणि तो आता करत आहे असं त्याच्या जे बहिणी होत्या त्यांनी सांगितलं आहे. आता पुढे वडील काय म्हणतील आणि त्यांचं कसं होईल त्याच्यावर ते निर्णय घेतील, कसं सांभाळायचं, वडिलांना कुठे ठेवायचं. कारण आता वडिलांचा अजून मोठा प्रश्न होईल, कारण ऍटलिस्ट आई करून शिजवून ते खात तरी होते, किंवा ते त्यांना स्वतःला ब्रेन हॅमरेज झाले तर ह्या काकूंच्या ह्यानी ते साधारण राहत होते. पण आता ते कसे एकटे त्यांना ठेवू शकत नाही आणि परत ते शिजवून काही खाऊ शकत नाहीत. त्यांना जर स्वतःचं नावच नाही सांगतात तर ते दैनंदिन गोष्टी पण करू शकत नाहीत. जे तो माणूस फिजिकली व्यवस्थित आहे पण मेंटली ब्रेन हॅमरेजमुळे ते काही करू शकत नाहीत. तर आता पुढे अजून मोठा प्रश्न उत्पन्न झालेला आहे. तर त्याच्यावर पण कोर्टामध्ये नक्कीच तोडगा निघू शकतो की आपण अजून पोटगीसाठी दावा या दाखवू. मुलाच्या पत्नीचा काय रोल आहे याच्यामध्ये? तुम्ही आणखी याचिका केलेल्या होत्या काही डोमेस्टिक व्हायलन्सच्या संदर्भामधल्या, तिच्या अनुषंगानं तो विषय काय नेमका? हो, मुलाच्या पत्नीचाच ऍक्च्युअली प्रॉब्लेम होता की तिने यांना बाजूला केलं वगैरे असे ॲलिगेशन्स होते, आई वडिलांपासून मुलाला बाजूला केलं. आणि त्या संदर्भात आम्ही कौटुंबिक अत्याचाराची केस केली होती सुनेवर. परंतु ती 1 वर्ष तर ती अपिअरच होत नव्हती, कोर्टात येतच नव्हती. फायनली ती फेब्रुवारी महिन्यात अपिअर झाली आणि मार्चमध्ये तारीख होती, परंतु मार्चमध्येच या आजी वारल्यामुळे आता ती केस इनफ्लक्शुअस झाली, म्हणजे ती नल होऊन गेली, ते राहणारच नाही ना.
यांची मालमत्ता जी आहे या मालमत्तेमध्ये मुलाचा वाटा आहे का, सुनेचा वाटा आहे का, मुलानं जे घर घेतलंय नवीन त्याच्या संदर्भानं काय माहिती होती, ही पत्नी त्याला पैसे देते जे मुलगा सांगत होता कोर्टामध्ये, तर त्याच्यात असं दिसून आलंय, तुम्ही म्हटलात की तीच पैसे देते. त्याचं असं म्हणणं होतं की बायकोची जबाबदारी माझ्यावर आहे आणि मी दर महिना 6,000 बायकोला देतो. परंतु सध्या जे सुप्रीम कोर्टाचं खूप महत्त्वाचं जजमेंट आहे पोडगी संदर्भातलं, रजनीश वर्सेस नेहा, तर त्या जजमेंट प्रमाणे दोन्ही पक्षांना, म्हणजे जो पोडगी मागतो आणि ज्याच्याकडे तुम्ही पोडगी मागत आहात, त्यांना दोघांनाही 3 वर्षांचे बँक स्टेटमेंट द्यावे लागतात. आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर ट्रान्सपरन्सी येते. आणि ह्याच्यामध्ये दिसून आलं की पत्नीच्या अकाउंटवरूनच त्या मुलाला महिना एक काही सर्टन मोठी अमाऊंट येत आहे. आणि त्याच्यामुळे पत्नी, त्याची जी बायको आहे ती त्याच्यावर डिपेंडंट नाही, ती स्वतः अर्निंग आहे. आणि त्याच्यामुळे फक्त ह्याच्यावर डिपेंडंट आई वडीलच होते. त्यामुळे केसला जास्त वेटेज आलं होतं. हे कायदेशीर मुद्दे सोडले तर तुमचं त्या मुलाशी कधी बोलणं झालेलं होतं का? कोर्टात आल्यानंतर सुद्धा एकदम असं आई वडिलांना तोडून टाकणं किंवा त्यांच्या वैद्यकीय उपचाराचे पैसे न देणं, ह्या मानसिकतेला यायचं कारण काय वाटतं? म्हणजे तुम्हाला, तुम्ही भेटला असाल, बोलला असाल? बऱ्याचदा म्हणजे माझ्या ऑफिसलाही मी दोन्ही पक्षकारांना बसवून त्यांच्यात मध्यस्थी करायचा खूप प्रयत्न केला. रादर असं होत नाही की अपोजिट वकिलाच्या ऑफिसमध्ये, पण आम्ही आमच्या ऑफिसमध्ये त्याला बोलवून खूप त्याला समजवायचा प्रयत्न केला. त्याचे सुद्धा वकील बोलवले होते, त्यांनी सुद्धा समजवायचा, मध्यस्थी करायचा प्रयत्न केला. फॅमिली कोर्टाच्या काउन्सिलर ज्या होत्या लोखंडे मॅडम, त्यांनी सुद्धा याच्यामध्ये खूप प्रयत्न केले, पण त्याला नाहीच. म्हणजे त्यांचे टोकाचे मतभेद असल्यामुळे म्हणणं काय होतं की नाहीच, म्हणजे तुमचं आणि माझ्या बायकोचं पटत नाही, त्याच्यामुळे मी एकत्र राहत नाही. आणि आता मी वेगळं झालंय त्याच्यामुळे मला अजून खर्च झालेत, अजून खर्च वाढलेत. मी घर नवीन घेतलंय, मला माझे खर्च आहेत, मला माझ्या डेव्हलपमेंट आहेत. माझं एज आत्ता असं आहे की मी आत्ता डेव्हलपमेंट करू शकतो आणि त्याच्यामुळे मी काही पैसे देऊ शकत नाही. आणि त्याचा मेन मुद्दा हाच होता की मीच एकट्याने का द्यायचे, बहिणी का नाही देऊ शकत? जसा मी तुमचा मुलगा आहे तसा बहिणींनी पण दिले पाहिजेत. पण कुठलीच बहीण अर्निंग नाहीये, त्यांचं ह्याचंच फक्त शिक्षण जास्त आहे, बहिणींचं तेवढं शिक्षणही नव्हतं. तर त्याच्यामुळे यांनीच देणं गरजेचं होतं. या सगळ्या प्रकारामध्ये न्यायालयाचा आदेश झालाय पैसे द्यायचा, मागच्या रकमेसहित ते पैसे द्यावे लागतील. पण या सगळ्यामध्ये एक जो भावनिक गुंता आहे, साधारणपणे सतत ऐकत असतो आपण कुटुंबातल्या सासू सुनेच्या वादांच्या असतील किंवा कौटुंबिक वादाच्या असतील, अशा अनेक केसेस ज्या आहेत ते यापूर्वी सुद्धा समोर आलेल्या आहेत. मात्र या केसमधली सगळ्यात दुर्दैवी बाब जी आहे ती म्हणजे आई वडिलांना नवस करून झालेला मुलगा जो आहे त्याच्या विरोधामध्ये न्यायालयात जावं लागतं. त्यांना सांभाळावं किंवा त्यांच्यासाठीचे पैसे जे आहेत ते तरी किमान द्यावे वैद्यकीय उपचारांचे, अशा माफक मागणीसाठी त्यांना न्यायालयात जावं लागतं. न्यायालयातून तसा आदेश येतो. मात्र या सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये आदेश आल्यानंतर 8च दिवसामध्ये आईचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू होतो. या सगळ्यात नेमकी चूक कुणाची? हे आईवडील इतके दुर्दैवी का ठरावेत? असे अनेक प्रश्न आहेत. मूळ असं आहे की हे सगळं यापूर्वी घडत होतं, म्हणूनच नव्यानं कायदा करण्यात आला. आई वडिलांच्या मालमत्तेमधला हिस्सा जर मुलानं सांभाळला नाही तर तो मुलाला देता येणार नाही, किंवा मुलीने जर आई वडिलांना सांभाळलं तर ती सगळी मालमत्ता जी आहे ती आई वडील मुलीला देऊ शकतात. अशा अनेक प्रकारच्या कायद्यामधल्या सुधारणा ज्या आहेत, संशोधनं झाली आणि तसे निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिले. मात्र या घटनेनं पुन्हा एकदा डोळे जे आहेत सगळ्यांचे ते पाणावतात. याचं कारण ज्या आईच्या पोटी जन्माला आलेला होता हा मुलगा, त्यानं या थराला जावं, आई वडिलांना न्यायालयात जाऊन पैसे मागावे लागतात आणि आई जाते. या सगळ्या प्रक्रियेमध्ये जेव्हा न्याय किंवा कायदा, न्यायालय या सगळ्या गोष्टी येतात, त्याच्यात मध्यस्थीचे अनेक वारंवार प्रयत्न करून सुद्धा हे काही मार्गाला लागलं नाही. मुलगा त्याच्या मतावरती ठाम होता. त्याचं कारण काय ते त्यालाच माहिती. मात्र एकच साधं यातलं वाक्य आहे, इतका निर्दयी मुलगा कुणाच्याही पोटी येऊ नये. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्सटेसह, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत.